मे महिन्यामध्ये मी पनवेलमध्ये आलेलो आहे आणि पनवेलमध्ये अदाई गावामध्ये शंकराचे खूप सुंदर असे एक मंदिर आहे। तर सकाळी 9 वाजताच मी आलो आहे हे मंदिर बघायला आणि याचा डिटेलमध्ये व्हिडिओ केलेला आहे। या मंदिरापर्यंत कसं जायचं ते सुद्धा मी या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सांगणार आहे। गूगल मॅप लोकेशन लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, नक्की बघा। हॅलो हाय, पनवेल एसटी स्टँडपासून 4 किलोमीटर अंतरावरती अदाई गावामध्ये पनवेलच्या पूर्वेला एक सुंदर असं शंकराचं मंदिर आहे। ते मी बघायला आलो आहे। माझ्या मागे ते मंदिर आहे, अदाई गावामध्येच आहे, शंकराचं मंदिर आहे आणि 2023 साली त्याचा जीर्णोद्धार देखील झालेला आहे। चला बघूया माझ्याबरोबर सुंदर असं शंकराचं मंदिर अदाई गावातील। आजची तारीख आहे 23 मे 2024 आणि सकाळचे 9 वाजलेले आहेत आणि ह्या दर्शनाला समोर आपल्याला काही भाविक देखील दर्शनाला आलेले दिसत आहेत। बरेच सुंदर असे खांब आहेत, खूप सुंदर असे नक्षीकाम देखील त्या खांबांवरती केलेलं आहे। हे बघा, खूपच छान आणि सुंदर दिसत आहे हे मंदिर आणि सकाळचं प्रसन्न वातावरण आहे। आणि आता आपण दर्शन घ्यायला आज जाणार आहोत मंदिराच्या आणि शंकराचे दर्शन घेणार आहोत। पावसाळ्यामध्ये जर तुम्ही या मंदिराच्या दर्शनाला आलात तर या मंदिराच्या जवळच एक सुंदर असा धबधबा देखील आहे आणि धबधबा, पूर्ण टेकडी, हा संपूर्ण परिसर पावसाळ्यामध्ये फारच सुंदर दिसतो। आता आपण या शंकर मंदिराचे दर्शन घेऊया। शंकराच्या मागील बाजूस कोनाड्यामध्ये पार्वती विराजमान आहेत। आपण पार्वती देवींचे देखील दर्शन घेऊया। मंदिराच्या बाहेरील सभा मंडपामध्ये उजवीकडे एका कोनाड्यामध्ये गणपती बाप्पा विराजमान आहेत। काळ्या संगमरवरात कोरलेली फार सुंदर अशी गणपतीची मूर्ती आहे आणि डावीकडे एका कोनाड्यामध्ये हनुमान विराजमान आहेत। काळ्या संगमरवरामध्ये कोरीव काम केलेला सुंदर नंदी मंदिराच्या समोरच स्थापन केला आहे आणि त्याच्यासमोर कासव देखील आहे। सभामंडपामध्ये खूप सुंदर असे नक्षीकाम केलेले आहे आणि या मंदिरामध्ये सभामंडप आणि गर्भगृह अशी रचना आहे। 2023 साली या मंदिराचा जीर्णोद्धार झाला आहे। कळसावरती भगव्या रंगाचा ध्वज आहे। ह्या मंदिरापर्यंत कसं यायचं ते मी तुम्हाला सांगतो। पनवेलच्या पूर्व दिशेला यायचं, रेल्वे ब्रिज क्रॉस करून मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे देखील क्रॉस करून आल्यानंतर एक फ्लायओव्हर आहे एक्सप्रेस हायवेच्या वरती, तो क्रॉस करून आल्यावर आपण अदाई गावामध्ये येतो आणि अदाई गावामध्येच हे सुंदर असे शंकराचे मंदिर आहे। मंदिराच्या बाजूने निसर्ग तर फारच सुंदर आहे। मंदिराच्या आधी 200 मीटरवरती एक अदाई तलाव म्हणून एक छोटासा तलाव आहे आणि या तलावाच्या बाजूने तटबंदी आहे। काही बसायला बाकडे ठेवले आहेत आणि छोटासा घाट बांधला आहे। काही इमारती आणि घरं याचं प्रतिबिंब पाण्यामध्ये पडलेलं आहे आणि खूप सुंदर असा तलाव या मंदिराच्या जवळच आहे। हा जो मी व्हिडिओ केलेला आहे अदाई गावातील शंकर मंदिराचा, तो तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा। बाय बाय।